परमेश्वराबरोबर आध्यात्मिक रीतीने संभाषण कसं करणं त्याविषयी आहे. And that is what this message was birthed from. आणि तिथून हा जो उपदेश किंवा हा जो प्रचार आहे तिथून तो आला. Amen. So now we're going to take a look at each step through scripture. Amen. आणि आता शास्त्र भागातून आपण हे जे पायऱ्या आहेत आता आपण त्याच्याकडे लक्ष लावूया. And we're going to start in the book of Luke. आणि आपण लुकाच्या पुस्तकावरून सुरुवात करूया. Chapter 15. 15वा अध्याय Verses 11 through 32. 11व्या वचनापासून 32व्या वचनापर्यंत. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा वाटा, माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्याच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्च टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका निवाशाजवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. त्याने त्याला आपल्या देशात डुकरे चालवयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असता असं त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होईल. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेचल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईल व त्याला म्हणे, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मुलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळ आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासाने सांगितले, लवकर उत्तम सदा आणून त्याला घाला. त्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंद उत्सव करूया. कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जीवन झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे. मग ते आनंद उत्सव करू लागले. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन नृत्य यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूपत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वाचून पाहिले आहे. तेव्हा तो रागावला व आज जाईल ना म्हणून त्यांचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतकी वर्ष तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीही मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबीने बरोबर खाऊन टाकलेली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर Amen. Amen. How many of you know the story of the prodigal son? Amen. आणि हा जो उधळा पुत्र आहे याची गोष्ट कित्येकांना ठाऊक आहे. It is a beautiful story of redemption. आणि सुटकेविषयी एक उत्तम अशी ही गोष्ट आहे. And I just want to take a piece from this story. आणि या गोष्टीमधून एक छोटासा भाग मला घ्यायचा आहे. To bring forth the first stage of salvation. आणि तारणाचा किंवा तारणाची पहिली जी पायरी आहे त्या पायरीकरिता. We all know the prodigal son. आणि उधळा पुत्र याविषयी सर्वांना ठाऊक आहे. He decided that his dad, he needs his inheritance now. He's not waiting until his father dies. आणि तो त्याच्या पित्याकडे जातो. त्याच्या पित्याची मरण्याची वाट न पाहता त्याचं जे काय होतं ते सर्व काही त्याच्या पित्याला त्यांनी मागितलं. His father gave it to him. त्याच्या वडिलांनी त्या सर्व गोष्टी त्याला दिल्या. And then he went off and blew the money. आणि तो निघून गेला आणि त्याचे पैसे तो उधळू लागला. I'll give you a little tip on something. The father knew he was going to blow it.
आणि मी तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की त्याच्या पित्याला माहित होतं हा सर्व पैसा जाऊन उधळणार आहे. Because the father understood something. कारण का त्याच्या पित्याला वडिलांना काही गोष्टी माहित होत्या. I'll give him this. आणि या गोष्टी मी त्याला देईन. He's going to blow it. तो जाऊन ते उधळणार आहे. And in the midst of it, he will find his purpose. आणि त्याच्यामध्ये त्याचा जो ध्येय किंवा उद्देश आहे तो त्याला प्राप्त होईल. That is true wisdom of the father. आणि ते त्याच्या वडिलांचं एक चांगलं ज्ञान आहे. Now I'm going to show you something. आणि इथे मी तुम्हाला काही दाखवणार. And this leads to the first step of salvation. आणि तारणाकडे जाणारं हे पहिला पायरी किंवा पहिला मुद्दा आहे. And it's in verse. आणि ते वचनामध्ये आहे. It's in verse 8. It's in verse 18 and 19. 18 आणि 19 वचन. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मुलगाप्रमाणे मला ठेवा. Amen. And I'm going to read it as well in the English. It says, I will arise and go to my father, and will say unto him, Father, I have sinned against heaven and before thee, and am no worthy to be called thy son. Make me as one of thy hired servants. When we come to Christ, जेव्हा आपण ख्रिस्ताकडे येतो, we come to him in a servant mindset. आणि एक सेवक किंवा सेवा करणारा आहे या मनाच्या तयारीनिशी आपण येतो. Now, let's be honest, you might think to yourself, well, hey, that's not a bad thing. आणि आपण कदाचित आपण आपल्या मनाला सांगत असेल की कदाचित ते काही वाईट गोष्ट नाही. But I'm going to show you how it is. परंतु ते कसं आहे या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार. A servant lives in fear of his master. एक दास जो आहे आपल्या स्वामी विषयी त्याच्या मनामध्ये भीती असते. A servant is always on the lookout. Where is my master at? आणि एक दास जर त्याला पाहिल्या असता त्याचं लक्ष सदैव असतं की माझा स्वामी माझा धनी कुठं आहे. He feels as if he's walking on eggshells. आणि तो असं त्याला वाटत असतं की तो त्या अंड्यांचे जे टरकल आहे त्याच्यावरती तो चालत आहे. How many of you have ever been in a house with someone that was mad at you? आणि जिथे लग्न होत असतं असं कोणतं घर आहे आणि तुम्ही अशा घरामध्ये राहता का ज्या घरामध्ये असे काही व्यक्ती आहे जे तुमच्यावरती रागावून राहिलेले आहेत. Amen. So here it is. You're inside of this person's house, but you feel the tension. आणि तुम्ही अशा मनुष्याच्या घरामध्ये राहता जिथं तुमच्यावरती पुष्कळांचं लक्ष आहे. You are trying to be on your best behavior. आणि तुम्ही असं प्रयत्न करता की तुमची वागणूक त्या ठिकाणी उत्तमातली उत्तम आहे. And to not unsettle this person. आणि एक असा व्यक्ती नाही की ज्यांनी कुठलीही सेवा पार पाडली नाही. Because they are already mad at you. कारण का त्यांना त्याच्या अगोदरच राग आलेला आहे. How many of you know that's a horrible feeling? आणि किती लोकांना असं ठाऊक आहे की ते असं वाटणं म्हणजे अतिशय भयंकर आहे. No one wants to be in that house. आणि त्या घरामध्ये कोणाला राहायची इच्छा नसेल. You're looking at your clock to see, okay, let me hurry up and get out of here. आणि तुम्ही घड्याळाकडे सतत बघत असता की कधी मी या घरातून बाहेर निघतो. The servant mindset is where a lot of believers stay at all of their lives. आणि तो जो दास आहे तो कदाचित अशा प्रकारे विचार करत असेल की पुष्कळशे विश्वासणारे आयुष्यभर त्यांनी त्यांचं जीवन त्या खोलीमध्ये काढलेलं आहे. They are in complete fear of going to hell. आणि त्यांना त्यांच्या मनामध्ये पूर्ण भीतीनिशी ते त्या ठिकाणी आहे. Every time
they make a mistake, they think to themselves like as if God is going to kill them. आणि जेव्हा केव्हा त्यांच्या हातातून चूक घडती, त्यांच्या मनामध्ये असं येतं की काय परमेश्वर मला मारणार काय. And they remain at this frustrating level all of their Christian lives. आणि त्यांच्या या सर्व ख्रिस्ती जीवनामध्ये अशा प्रकारची काळजी त्यांच्या मनामध्ये असते. No joy, आनंद नाही, no peace, शांती नाही, no encouragement. आणि कुठल्याही गोष्टीची त्यांना उत्तेजना नाही. And even when they tell others about the gospel, आणि जेव्हा ते दुसऱ्यांना इतरांना त्याच्या देवाच्या सुवार्तेविषयी सांगतात, they are busy telling them, hey, you're going to go to hell. आणि ते त्यांना जाऊन सांगतात की अरे तू नरकामध्ये जाणार आहे. The love of God is nowhere in there. आणि त्यांच्यामध्ये देवाची प्रीती कुठेही नाही. But it is a difficult place that I have seen believers at. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये विश्वासणार असताना मी माझ्या जीवनात अनुभवलं आहे. And I wonder at times why there was no maturity. आणि मी कधी कधी असा विचार करतो की त्यांच्यामध्ये तो प्रौढपणा का नव्हता. Why they didn't bear that good fruit that Jesus talks about. आणि येशू ख्रिस्त जे उत्तम फळाविषयी बोलतो ते फळ त्यांच्याकडे का नव्हते. When he says 30-fold, 60-fold, 100-fold fruit. आणि जेव्हा तो 30 पट 60 पट 100 पट फळांविषयी बोलतो, These people were not bearing it. आणि हे लोकांकडे त्या गोष्टी नव्हत्या. I watched as their trees had no fruit coming from it. आणि मी असं पाहिलं की त्या झाडामध्ये फळ येत नव्हते. And I wondered what was wrong. आणि मी विचार करू लागलो की काय चुकलं आहे. And God showed me. आणि परमेश्वराने मला दाखवलं. They see me as one way. आणि ते एकाच दृष्टिकोनाने माझ्याकडे पाहतात. They see me just as that God of the Old Testament. आणि जुन्या कराराचा जो परमेश्वर आहे केवळ त्या दृष्टिकोनाने पाहतात. They're trying their best to keep laws and ordinances. आणि ते प्रयत्न करतात की सर्व नियम त्यांनी पाळले पाहिजे. And they are completely missing the relationship. आणि देवाबरोबर असणारी जी संगती आहे त्यामध्ये सर्व काय ते खराब करत आहे. How many of you have been there? आणि कित्येक लोक अशा परिस्थितीमध्ये गेले आहेत. This is a dangerous place. आणि ही अतिशय भयंकर स्थिती आहे. It is an unenjoyable experience. आणि असा अनुभव जो आनंद विरहित आहे. And this is why I'm preaching message. मग याकरिता हा प्रचार मी तुम्हासाठी करत आहे. To show you that God desires to take you from this place. आणि देवाची इच्छा व अपेक्षा आहे की या स्थितीतून किंवा या स्थानातून तो तुम्हाला बाहेर काढू इच्छितो. If you have your Bibles, आणि तुमच्याकडे शास्त्र असल्यास we're going to go to John 15. योहानाचं पुस्तक त्याचा 15वा अध्यायाकडे आपण वळूया. And its verses आणि त्याचे वचन 1 through 15. पहिल्या वचनापासून 15व्या वचनापर्यंत. योहाना मीच खरं द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकितो आणि फळ देणाऱ्या प्रत्येकाला साफसूफ करी आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिले वाचून त्याला आपले आपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिले वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटा आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मी तुम्हाला प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा.
जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जशी मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही कारण धनी काय करतो हे दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हणते आहे कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकले आहे ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते ज्याने तुम्हाला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ही आज्ञा करीतो. आमेन. Amen. I can tell a light bulb went on in a lot of you heads just as she was reading the scripture. Because you probably understand where I'm going to now. The second, I said a light bulb came on, a light bulb. Like what? An idea. Okay, an idea. Okay. Yeah, like ideas came on. आणि मला असं जाणीव होत आहे की जसं हे आपण अध्याय वाचत होतो तेव्हा तुमच्या मनामध्ये एक प्रगटीकरण किंवा अशी एक नवीन आयडिया तुमच्या मनामध्ये आली असेल. Because you see the second stage of it right there. आणि या ठिकाणी जो दुसरा भाग आहे तो भाग आपण या ठिकाणी पाहतो. The second stage that God desires to take us to is from servant to friend. आणि हा दुसरा भाग आपण पाहतो म्हणजे परमेश्वर तुम्हाला जो दास आहे दासाच्या ठिकाणावरून तुम्हाला मित्र या ठिकाणी आणतो. But we have a hard time grasping this. परंतु आपल्याला आपण खूप परिश्रम करतो ही गोष्ट प्राप्त करण्यासाठी. Because God is in heaven. कारण का परमेश्वर स्वर्गामध्ये आहे And we are on earth. आणि आपण पृथ्वीवरती आहे. But He desires to be your friend. परंतु त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याचे मित्र असावे. He was able to show the disciples. आणि तो शिष्यांना ही गोष्ट दाखवू इच्छित होता. Because He was right there with them. कारण का तो त्यांच्या बरोबर त्यांच्या सोबतीने होता. He was sharing things with them that He had hidden from the others. आणि तो त्यांच्यामध्ये त्या सर्व गोष्टी त्यांच्या संगती असता तो या गोष्टी त्यांना दाखवत होता. But God desires to do the same thing for you. आणि देवाची इच्छा आहे की त्याच गोष्टी तो तुझ्या जीवनामध्ये करू इच्छितो. He wants to show you things that others don't know nothing about. आणि तो अशा गोष्टी तुम्हाला दाखवू इच्छितो ज्या गोष्टी इतरांना कळत नाही. God wants to reveal to you the hidden treasures of His kingdom. परमेश्वर त्याचं जे राज्य आहे त्या राज्याच्या गूढ गोष्टी तो तुम्हाला दाखवू इच्छितो. Remember, Jesus said it Himself that the Father is going to show you things after my departure. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की शास्त्रलेख असा आहे की माझ्या गेल्यानंतर पवित्र शास्त्र तुम्हाला मार्ग दाखवेल. Because He says it is expedient that I go so I can send you the Comforter. आणि तो म्हणतो की मला जाणणे आवश्यक आहे की त्याच्या मागे मी तुम्हाला एक सहाय्यक पाठवील. God wants to be your friend. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही त्याचे मित्र असावे. Because if you be honest, आणि तुम्ही ऑनेस्ट असल्यामुळे if you have any good friends in your life, तुमच्या जीवनामध्ये जर चांगले मित्र असल्यास they are rare. आणि ते थोडके आहे. You can confide in them about anything. आणि तुम्ही त्यांच्याविषयी तुम्ही त्यांना काहीही बोलू शकता. You can call them crying. आणि तुम्ही त्यांना रडत असताना बोलू शकता. And they won't share your business out on the streets.
आणि तुमच्या संगती तुमचा जो काही रस्त्यावर असणारा व्यवहार आहे ते तुमच्या सोबतीने राहतील. They will keep that and encourage you आणि ते तुमच्या बरोबर राहतील, तुम्हाला उत्तेजना ते देत राहतील and tell you to keep going forward. आणि ते तुम्हाला वारंवार सांगतील की तू पुढे हो. And they will have your best interests at heart. आणि मग नंतर तुमच्या हृदयाकरिता त्यांचे उत्तम असे विचार असतील. This is what God desires to do. आणि हीच इच्छा व अपेक्षा परमेश्वराची आहे तुम्हाकरिता. God actually gave us glimpses of how He wanted to build a friendship even in the Old Testament. जुन्या करारामध्ये सुद्धा परमेश्वराने आपल्याला दाखवून दिलं की एक चांगला मित्र असणं, त्याचे उदाहरण आपल्याला त्यांनी दिले. And not just at the place when He called Abraham His friend. आणि केवळ त्याच ठिकाणी नव्हे, जेव्हा अब्राहमाला त्यांनी त्याचा मित्र असं म्हणून संबोधित केलं. He was longing to do this personal relationship when Moses was dealing with the children of Israel. आणि देवानी मोशे बरोबर एक व्यक्तिगत रीतीने नातं निर्माण केलं जेव्हा मोशे इस्रायल लोकांना चालवत होता. Because let me show you how the children of Israel were. आणि इस्रायलांचे लेकरं कसे होते हे तुम्हाला मी दाखवून देतो. Every time they had a problem, आणि जेव्हा केव्हा त्यांना समस्या आढळली, they would say, Pastor, I'm going through this. आणि ते म्हणू लागले की पास्टर आता मी असं करणार. Pastor, I need your help. I need your advice. I need your wisdom. पास्टर मला तुझी मदत हवी, मला तुमचा सहाय्य हवं. And I don't knock that. आणि ते जाऊन तिथं त्याच्याकडे द्वार ठोकत होते. But a good pastor will sometimes say, you need to seek God. परंतु एक उत्तम पालक तेव्हा उत्तर देईल, तू परमेश्वराला शोध घे. You need to seek Him for yourself. तुझ्या स्वतःकरिता त्याचा तू शोध घे. I hate it with a passion. I hate it with a passion. आणि मी एक I hate it real bad. आणि या थोड्या गोष्टीचा मी द्वेष केला. आणि या गोष्टींचा मी मुद्दामून द्वेष केला. When someone आणि जेव्हा केव्हा repeats what I say like a parrot, आणि जे काय मी सांगतो एका पोपटावानी ते परत परत तेच बोलतात. Pastor said this, आणि पास्टरांनी असं सांगितलं, Pastor said that. पास्टरांनी ते सांगितलं, But what did God speak to you? परंतु परमेश्वर तुझ्याशी काय बोलला? You see, and it annoys me. आणि ते मला ते दुःखी करतं. Yep, Pastor Trent said that. पास्टर ट्रेंनी असं सांगितलं. And I'm like, okay, do you let God speak to you? आणि मी त्यांना म्हणतो ठीक आहे, Are you परंतु allowing? परमेश्वर तुझ्याशी बोलू दे. Are you allowing Him to build that friendship? आणि तुझ्या बरोबर ती मैत्री वाढवण्यास तू जागा देतो काय? And I'm gonna be honest with you, आणि मी तुम्हाला सांगतो that the friendship ain't even the best part yet. आणि त्या मैत्रिणीमध्ये एक उत्तम भाग तो काय? I saved the best part for last. आणि तो जो उत्तम भाग आहे सर्वदा राहील. How many of you like dessert after a good meal? आणि जेवणानंतर काहीतरी गोड खाणं कित्येकांना आवडतं. I love cakes and pies. आणि मला केक्स आणि गोड पदार्थ आवडतात. So many times I can't wait to finish the meal so I can get a slice of that cake or a slice of the pie. आणि पुष्कळदा मी जेवण संपण्याची वाट बघतो जेणेकरून मला त्या केकचा एक तुकडा किंवा ते गोड पदार्थ खायला मिळेल. And sometimes I'll even have the dessert before the meal. आणि कधी कधी मी त्याचे गोड पदार्थ जेवणा अगोदरच खाऊन टाकतो. I won't even wait. आणि मी थांबू शकत नाही. This third thing आणि ही तिसरी गोष्ट जी आहे out of the book of Esther. आणि एस्तरच्या पुस्तकामध्ये, Esther chapter 5. एस्तरचं पुस्तक 5वा अध्याय. After you hear this, ही गोष्ट ऐकल्यानंतर you should never walk with your head hanging down. आणि त्याच्यानंतर तुझं मस्तक खाली वाकून तू कधीही चालू नको.
Because God desires to do big things in your life. कारण का देवाची इच्छा आहे की तुझ्या जीवनामध्ये तुम्ही मोठे व महत् कृत्य करावे. Amen. Esther chapter 5, एस्तेरचं पुस्तक त्याचं 5वा अध्याय verses 1 through 3. पहिले 3 वचन. तिसऱ्या दिवशी एस्तेर राणी आपल्या राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली. राजा राजमंदिरात सिंहासनावर राजवाड्यासमोर बसला होता. राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले तेव्हा त्याची तिसवर कृपादृष्टी झाली आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्ण दंड पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकास स्पर्श केला. राजाने तिला विचारले, एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी काय मागणी आहे? अर्धा राज्य एवढी तुझी मागणी असली तरी मी ती देईन. Amen. So now I'm going to go ahead, those of you that are writing down this message. आणि मी आता तुम्हाला सांगत आहे ते जे लोक हा जो प्रचार लिहून घेत आहेत The title of it त्याचं जे शीर्षक आहे is From Servant आणि दासापासून to Friend मित्रापर्यंत and then to heir. आणि मग त्याच्यानंतर त्याचं जे वारिस आहे त्या वारसापर्यंत. Amen. आमेन. I didn't say it at first because it'll give away where I was going. आणि मी Amen. तुम्हाला अगोदर सांगितलं नाही कारण का जे मला तुम्हाला सांगायचं होतं ते कदाचित तुम्हाला कळालं नसतं. But God desires to bring you from servant to friend to heir to the throne. आणि परमेश्वराची इच्छा आहे की त्याने तुम्हाला दासापासून मित्रापासून त्याचं वारस तो बनवू इच्छितो. We know that God is not going to die. आणि आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वराला या गोष्टींवरती अविश्वास नाही. But you are still an heir to the throne. आणि तरी सुद्धा तू त्या गोष्टींचा वारस आहे. You have royal rights. आणि तुझ्याकडे ते सर्व अधिकार आहेत. When you accepted Christ into your heart, आणि जेव्हा तू ख्रिस्ताला तुझ्या हृदयामध्ये स्वीकारतो the same blood that rolled through his veins, आणि तेच रक्त तुझ्या शिरांमध्ये वाहू लागतं that blood is in you now. आणि ते रक्त आता तुझ्यामध्ये आहे. That makes you an heir to the throne. आणि ते तुला त्याच्या राज्याचं वारिस बनवतं. You have complete rights. आणि तुझ्याकडे पूर्ण सर्व अधिकार आहे. They have shown on TV shows आणि ते तुला टीव्हीच्या शोज मध्ये दिसेल how people have done DNA tests. आणि लोकांनी जे डीएनए आहे रक्ताची ती टेस्ट केली And they have ended up finding out आणि त्यांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला that they were royalty. आणि त्यांची जे वारस आहे ते प्राप्त करण्यासाठी That their grandfathers were kings. आणि त्यांचे जे आजोबा लोक होते किंवा त्यांचे पूर्वज जे होते ते राजघराण्यातले होते. That their ancestors were powerful people. आणि त्यांचे पूर्वज जे होते ते मोठे अधिकारी होते. Many believers, पुष्कळ विश्वासणारे they never get past this friendship त्यांना कधीही मित्र असं म्हणून मिळत नाही to go into being an heir of the throne. आणि त्याच्या राज्याचे वारस बनण्याकरिता. Remember Esther. एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही एस्थरचं गोष्ट लक्षात आणा. When she walked up in there, आणि जेव्हा ती त्या ठिकाणी गेली she put her hand on the scepter. आणि तिने तो हात त्या ठिकाणी ठेवला. And the king told her, आणि राजाने तिला सांगितलं, whatever you want, baby, आणि तुला जे काही पाहिजे up to the half of my kingdom, आणि माझ्या राज्यातली अर्धा भाग सुद्धा मी देईल I'll give it to you. आणि मी तुला देईल. Because why? She was an heir to that throne. कारण का ती त्या राज्याकरिता ती वारसदार होती. You as a believer, तुम्ही जे विश्वासणारे आहे you have rights. तुमच्याकडे तो अधिकार आहे. You're sitting up there begging God for things. आणि तुम्ही त्या गोष्टींविषयी संशय मनात आणू नका. You have rights. तुमच्याकडे अधिकार आहे. The Father's willing to take care of you.
आणि पिता जो आहे त्या सर्व गोष्टींचं तुमच्याविषयी काळजी घेईल. The Father's will is to bless you. देवाची इच्छा आहे की तुम्हाला आशीर्वादित करावं. And we come to Him praying and whining, आणि जेव्हा आपण त्याच्याकडे प्रार्थनेनिशी येतो, God, would you please do this for me? परमेश्वरा माझ्यासाठी तू दयेने हे काम कर. You have rights. तुमच्याकडे अधिकार आहे. Don't get me wrong, there is a respect factor with you talking to God. आणि मला चुकीचं घेऊ नका, परंतु तुम्ही जेव्हा देवासंगती बोलता तुम्ही आदराने मानाने बोललं पाहिजे. But you have rights because you're an heir to the throne. परंतु तुमच्याकडे अधिकार आहे कारण का त्या राज्याकरिता तुमच्याकडे तुम्ही त्याचे वारीस आहात. Look at the titles that God gives us as believers. आपण विश्वासणारे जे आहोत पहा त्यांना परमेश्वर कसे शीर्षक देतो. Kings and priests of the Most High God. आणि आपण त्याचे जे याचक व महायाचक आहे त्या स्वर्गीय पित्याचे. Sons and daughters of the Most High. आणि जो सर्वात श्रेष्ठ ठिकाणी आहे त्याचे पुत्र व कन्या आहोत. He actually gives out promises and revelation. आणि तो अभिवचने देतो आणि तो आपल्याला प्रगटीकरण देतो. And he begins to share that to him that overcometh, you have this. आणि तो त्यांना सांगतो जेव्हा केव्हा तुम्ही या सर्व गोष्टींवरती विजय मिळवताल तुम्हाला या गोष्टी प्राप्त होतील. But many believers, परंतु पुष्कळ विश्वासणारे they don't see themselves as heirs. आणि ते स्वतःला ते वारस म्हणून मानत नाही. They barely see a friendship with God. आणि त्यांच्यामध्ये आणि देवामध्ये कुठलीही मैत्रिणी दिसत नाही. And no knock, but they wait आणि त्यांना माहित नाही आणि ते वाट पाहत राहतात for the prophet of God to come in आणि देवाचा भविष्यद्वक्ता किंवा संदेष्टा येण्यास to tell them something आणि त्यांना येऊन सांगण्याकरिता that God himself can share with you. आणि परमेश्वर स्वतःहून तुझ्याशी बोलू शकतो. Remember, scripture says, आणि शास्त्रलेख असं आहे you have no need that anyone teach you. It is the anointing that teaches you. कोणीही तुम्हाला शिक्षण देण्यास कारण नाही परंतु पवित्र आत्मा तुम्हाला शिक्षण देईल. God can speak to your heart. परमेश्वर तुझ्या हृदयाशी बोलेल. He can give you visions. तो तुला दृष्टांत देईल He can show you things. आणि तो तुला गोष्टी अगोदरच दाखवील. I'm gonna be honest, he's just waiting on us. आणि तो म्हणतो की तू माझ्यावरती वाट पहा. He just waits on us. He's like, I desire to do something. आणि तो आपली वाट पाहतो कारण का त्याची इच्छा आहे की त्याने आपल्यासाठी काहीतरी करावं. But my children aren't even walking in the authority. परंतु माझे जे लेकर आहेत मी दिलेल्या अधिकारामध्ये चालतात काय? They aren't even standing steadfast on it. आणि ते त्या गोष्टीमध्ये स्थिर उभे राहतात काय? My prayer today माझी प्रार्थना आज अशी आहे is you would let God take you to this place. आणि तुम्ही परमेश्वराला या स्थानी तुमच्या स्वतःला आणू द्या. Quit allowing stagnation or complacency to get the best of you. आणि देवाची इच्छा आहे की तो तुम्हाला अशा स्थानी आणेल की तुमच्यातलं उत्तमातलं उत्तम तो घडवून आणेल. God's desire, His design was for this all the way back. आणि देवाची इच्छा अगोदर पासून तुमच्या विषयी हीच आहे. Remember when Jesus died on the cross, remember how the veil of the temple was ripped in half. आणि ही गोष्ट आठवण करा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरण पावला तेव्हा अति पवित्र स्थानामध्ये असणारा तो पडदा तो कशा रीतीने फाटला गेला. That was to show that everyone has access to God now. आणि ते उदाहरण आपल्याला आहे की परमेश्वराकडे जाण्याकरिता प्रत्येकाला परवानगी आहे. I'm gonna give you a little education on something. आणि मी तुम्हाला थोडस एक ज्ञान देतो. In the Old Testament, जुन्या करारामध्ये they would have the priest to go in and pray for the people. आणि जो याजक आहे तो लोकांकरिता आत जाऊन प्रार्थना करत असे. And prior to him going behind that veil,
आणि त्याच्या अगोदर तो जो पडदा आहे त्याच्या पडदे मागे ते असायचे. They would actually tie a chain around his leg. आणि तो जाण्या अगोदर त्याच्या पायाला ते साखळी बांधत असे. And then others would hold on to the other end. आणि दुसऱ्या साखळीचा जो शेवट आहे ते बाहेरील लोक धरत असे. And the reason they did that, आणि त्याचं कारण ते असं आहे, because if this priest wasn't right with God, आणि जर हा पाळक किंवा याजक परमेश्वराबरोबर योग्य रीतीने असेल and God kills him, आणि जेव्हा परमेश्वराने जर त्याचा वध किंवा घात केला, we could drag his dead corpse out. आणि त्याचं जे मर्त देह आहे ते ओढून बाहेर काढण्यासाठी. And you have to realize, आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात आणा, Jesus eliminated all of this. परमेश्वराने या सर्व गोष्टी रद्द केल्या By his death, burial, and resurrection. आणि त्याच्या मरणाने, त्याच्या पुरल्या जाण्याने आणि पुनरुत्थान होण्याने. You know, I think the most disappointing thing to our Father आणि आपल्या पित्याकरिता सर्वात खेद देणारी गोष्ट ती काय, is that we don't even try to build a relationship with him. त्याच्या बरोबर ते नातं जे आपल्याला बांधायचं आहे ते आपण करत नाही, Or a better relationship. किंवा एक उत्तम नातं. You know, because we have access to him. कारण का त्यांनी आपल्याला तिथे आज त्याच्याकडे जाण्यास परवानगी दिली आहे. We are not hindered. आपल्याला कुठलेही अडखळणं नाही. He wants to take you from servant आणि दासापासून तो तुम्हाला नेऊ इच्छितो to friend, एक मित्रापर्यंत, to heir to the throne. आणि मित्रापासून त्याच्या राज्याच्या वारसापर्यंत. Let him take you there. आणि त्याला तुम्हाला तिथे नेऊ द्या. Amen. Let's have every head bowed and all eyes closed. आणि या आपण आपले मस्तक खाली करून त्याला नमन करूया. In reference to your neighbor and what God is doing. आणि तुमच्या शेजाऱ्याकडे पाहू नका, परंतु परमेश्वर तुझ्यासाठी काय करतो त्याच्याकडे लक्ष द्या. First, I want to say that बरं, अगोदर प्रथम रीतीने मी ही गोष्ट तुम्हाला सांगतो, God loves you. परमेश्वर तुझ्यावरती प्रीती करतो. You are not forgotten. आणि तुला त्यांनी कदापि विसर म्हणून तुझा विसर त्याला झाला नाही. He says in his word त्याच्या वचनामध्ये तो बोलतो, that I will never leave you nor forsake you. मी तुला सोडणार नाही, मी तुला त्यागणार नाही. And he wants to build this relationship. आणि त्याची इच्छा आहे हे नातं तुझ्या संगती त्याला बनवायचं आहे. Because many of you in here, कारण का पुष्कळशी लोक या ठिकाणी जे उपस्थित आहे, you have the chains of servanthood all over you. आणि हे जे प्रचाराचे जे वारंवार सेवा होत आहे ते तुमच्याकरिता होत आहे. And God is saying, let's break this thing this afternoon. आणि परमेश्वर म्हणतात त्या सर्व गोष्टी तुमच्या विरोधात आपण तोडून टाकू. I want to share with you things या गोष्टी मी तुम्हा बरोबर वाटू इच्छितो. that no one else will know but you. दुसरं कोणीही नाही परंतु केवळ तू. I long to reveal to you things आणि मला तुला काही गोष्टी प्रगट करून द्यायच्या आहेत that are hidden from the natural eye. आणि नैसर्गिक नेत्रांकडून ते लपले गेलेले आहेत. And he wants you to go from a friend आणि मित्रापासून त्याला वरती तुला न्यायचं आहे to royalty, आणि त्या राज्याकडे, to where you are operating in आणि त्या ठिकाणी जिथे तुने कार्य केलं पाहिजे what he has called you to. आणि ज्याकरिता त्यांनी तुझं पाचारण केलं आहे. Let this be a time आणि ही ती वेळ असू द्या to talk to God. परमेश्वरासंगती बोलण्यास. Say, God, take me there. तुम्ही म्हणा की हे प्रभो मला तू त्या ठिकाणी ने. I don't want to have this servant mindset any longer. आणि ही जे योजना आहे, हा जो उद्देश आहे तो माझ्या जीवनामध्ये तू होऊ दे. Break this mindset. आणि माझ्यातला हा जो मनामध्ये अडखळण झालेले जे गोष्टी आहेत ते सर्व तू तोडून टाक. Change me as only you can. आणि मला तू बदल आणि केवळ तूच जो मला बदलू शकतो.
I repent of that servanthood behavior. आणि तो जो दासाचा स्वभाव आहे त्याच्याकरिता मी पश्चाताप करतो, Because I know you have more for me. कारण का मला ठाऊक आहे मस्तव तुझ्याकडे अधिक आहे. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये Amen. आमेन. Amen. I'm going to go ahead and pray us out real fast. Let's go ahead and bow our heads at this time. आपण प्रार्थना करूया थोड्या वेळासाठी. आपण आपले सर्वजण नेत्र बंद करून आपण नतमस्तक होऊया. Father God, हे स्वर्गीय पित्या, I thank you मी तुझा धन्यवाद देतो, for all that you are doing कारण की जे काय आतापर्यंत तू सर्वस्व काय केलं in the hearts of your people. आणि तुझ्या लेकरांच्या हृदयामध्ये, May you continue to touch their lives. आणि त्यांच्या जीवनामध्ये जीवनाचा स्पर्श त्यांना तू दिला, May you break the stony hearts आणि त्यांचं जे पाषाणमय अंतःकरण आहे ते तू तोडलं, and give them hearts of flesh आणि त्यांना भग्न व अनुतप्त हृदय दे, to serve you, तुझी सेवा करण्यास, to build a relationship with you, तुझ्या बरोबर एक नातं बनवण्यास, to have a friendship with you, तुझ्या बरोबर मैत्रिणी असण्यास, and to be the royalty you have called them to आणि be. तू जिथे त्यांना बोलवलं आहे त्याच्यासाठी तुझं वारस होण्यास. In Jesus' name, येशूच्या नावाने amen. आमेन.